तर आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आज आम्ही असं डोंगरावर फिरायला जायचं म्हणलं कुठेतरी निवांत ठिकाणी. आणि बघा आम्ही आज आलेलो आहे आणि आता आम्हाला झाडावर जांभूळ लेंडी जांभूळ दिसले आणि आता ते आम्ही लेंडी जांभूळ काढून खाणार आहे. मिळत नाही कुठं तरी पण एक झाड आम्हाला दिसले लेंडी जांभूळ आणि तर खाली सगळ्या अशा लेंड्या पडल्या ग शेळ्या पडल्यात. दाखवत आम्हाला हे बघ शेळ्यांच्या लेंडी गत, त्यामुळे याला लेंडी जांभूळ म्हणतात आमच्या इकडे. आणि सगळी लेंडी जांभूळ खाण्यासाठी आमची फलटण इथं बसली आहे. हे बघा वर पाऊसच पडतो आता. लेंडी जांभळाची पार्टी झालेली आहे जोरात. जिबा दाखवा रे. सगळ्यांनी निळ्या जिबा केलेल्या आहेत. डोंगर सफारी पुढच्या दिशेने रवाना होऊया. आमच्या जांभळं खाऊन आता करवंद खायच्या ठिकाणी आलो आम्ही. तर मंडळी आता आम्ही करवंदाच्या ठिकाणी आलो आणि काटा घुसलाय जोरातच. शिस्तात अजून मग करवंदान दिली शिक्षा. करवंद वर्ण करू. कसे आहेत करवंद? करवंद म्हणजे काय सांगू तुला, पायी असली करवंद कवा खाया नसतील म्हणजे. तोच खाय ना बाबू. कोंबडी गावली. कोंबडा कोंबडा मला काय गावते बघ्या. हा येत ते काय कोंबडा का कोंबडी सांग. कोंबडा. बदक. येऊ पडला. तर असं नेमकं कुठं जायचं म्हणत शेवटी आम्ही आदमापूरला चाललेलो, पण ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि म्हटलो एवढ्या गर्दीत जाण्यापेक्षा चला तिकडे डोंगरात जाऊया. म्हणून मस्तपैकी आम्ही इकडे ढामणवाडीच्या डोंगरात एन्जॉय केला. रानमेवा खायला मिळाला, खूप मस्त वाटलं. एवढ्या गर्दीत आणि उष्णतेच्या ह्याच्यात जाण्यापेक्षा आम्हाला मस्त डोंगरात वाटलं. आणि खरंच आज आमचा दिवस खूप एन्जॉयमध्ये गेला आणि मस्त वाटलं या डोंगराच्या सानिध्यात राहायला एक दिवस.